सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन हा चॅप्टर बघतोय आपण. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण सेल वॉल या सेल ऑर्गनॉलिविषयी इन्फॉर्मेशन घेतली, तिचं लोकेशन फंक्शन काय असतं हे पाहिलं. आणि आज आपण नेक्स्ट सेल ऑर्गनॉलिज बघणार आहे, ती आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन आणखी तुम्ही सेल मेम्ब्रेन किंवा बायो मेम्ब्रेन असं पण म्हणू शकता. ठीक आहे. तर चला आपण काय करूया, तिच्या प्रॉपर्टीज बघूया. फर्स्ट प्रॉपर्टी, इट इज थिन मेम्ब्रेन, कॉसिफ्लुइड इन स्ट्रक्चर. कशी आहे ती थिन मेम्ब्रेन आहे. आणि कॉसिफ्लुइड म्हणजे काय, तर असा सबस्टन्स जो हाफ सॉलिड आहे आणि हाफ लिक्विड आहे. थोडक्यात तुम्ही त्याला जेली लाईक म्हणू शकता. ओके, इट इज थिन अँड जेली लाईक. नेक्स्ट वन, cell membrane or plasma membrane divided into two types. First one, extracellular plasma membrane, and next one, intracellular plasma membrane. ठीक आहे. एक्स्ट्रा म्हणजे काय, तर बाहेरच्या बाजूला असणारा, आणि इंट्रासेल्युलर म्हणजे आतल्या बाजूला असणारा. आता बघा, ही एक ॲनिमल सेल आहे. या ॲनिमल सेलला कव्हर अप करणारा जो मेम्ब्रेन आहे त्याला आपण काय म्हणतो, सेल मेम्ब्रेन. पण हा कसा आहे, तर आउटर मोस्ट पार्ट आहे सेलचा. सो या मेम्ब्रेनला आपण काय म्हणणार, एक्स्ट्रा सेल्युलर सेल मेम्ब्रेन. या एक्स्ट्रा सेल्युलर सेल मेम्ब्रेनचं फंक्शन काय आहे, तर प्रोटेक्ट सेल अगेन्स्ट एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. ठीक आहे. आता इंट्रासेल्युलर सेल मेम्ब्रेन म्हणजे काय बघा, आपण लास्ट लेक्चरला असं बघितलं होतं की युकॅरियोटिक सेलमध्ये अशा ऑर्गॅनेलिज असतात ज्या काय आहेत, तर मेम्ब्रेन बाउंडेड, ज्यांच्यावरती थिन मेम्ब्रेन असतो. त्या ऑर्गॅनेलिज कोणत्या कोणत्या, बरोबर, तर मायट्रोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझमिक रेक्टिक्युलम, गॉल्जी बॉडीज एक्सेट्रा. ठीक आहे. आणि न्यूक्लियससुद्धा काय असतो, तर बाउंडेड असतो. मग हे जे काही सेल ऑर्गॅनेलिज आहेत त्यांच्यावरती जो असणारा आउटर कवरिंग आहे, जो मेम्ब्रेन आहे, त्याला आपण काय म्हणायचं, इंट्रासेल्युलर प्लाझ्मा मेम्ब्रेन. मग या इंट्रासेल्युलर प्लाझ्मा मेम्ब्रेनचं फंक्शन काय आहे, तर दोन सेल ऑर्गॅनेलिज एकमेकांपासून सेपरेट ठेवणं. इट सेपरेट टू सेल ऑर्गॅनेलिज इन द सायटोप्लाझम. ठीक आहे. नेक्स्ट वन थिंग बघा, थिकनेस ऑफ बायोमेम्ब्रेन. थिकनेस किती असतो, तर 75 एंगस्ट्रॉम युनिट. ठीक आहे. या साईडला म्हणायचं एंगस्ट्रॉम युनिट. अंडर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप सेल मेम्ब्रेन अपियर्स ट्रायलॅमिनेट स्ट्रक्चर. ट्रायलॅमिनेट स्ट्रक्चर म्हणजे काय, तर 3 लेअर असतात आणि ह्या 3 लेअरलाच आपण काय म्हणतो, ट्राय. लॅमिना म्हणजे मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन हे 3 लेअरमध्ये असतं, त्याच्यात 3 लेअर असतात. इट शोज द प्रेझन्स ऑफ लिपिड अरेंज्ड इन बायलेअर. ठीक आहे. जनरली प्लाझ्मा मेम्ब्रेन 3 कंपोनंटपासून बनलेला असतो. ते 3 कंपोनंट कोणते कोणते, तर प्रोटीन, लिपिड्स अँड कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स ट्रेस अमाऊंटमध्ये असतात, पण लिपिड आणि त्यानंतर प्रोटीन हे हाय अमाऊंटमध्ये असतात. मग हे लिपिड जे आहेत, हे लिपिड कसे आहेत, तर बायलेअर मेम्ब्रेनमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये प्रोटीन असतात. ठीक आहे. सो लिपिड बायलेअर हा वर्ड लक्षात ठेवा. लिपिड पजेस 1 हायड्रोफिलिक पोलर हेड अँड 2 हायड्रोफोबिक नॉन पोलर टेल्स. ठीक आहे. लिपिडचं स्ट्रक्चर कसं आहे बघा, तर एक हेड आहे आणि त्याच्यात 2 टेल्स आहेत. ठीक आहे. लिपिडचा जो हेड आहे तो कसा आहे, तर हायड्रोफिलिक. हा कसा आहे, हायड्रोफिलिक. आणि टेल जी आहे ती कशी आहे, हायड्रोफोबिक. आता हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिकमध्ये काय फरक आहे बघा. हायड्रोफिलिक म्हणजे वॉटर लवर कंपाऊंड, जे वॉटरला ॲक्सेप्ट करतात. आणि हायड्रोफोबिक कंपाऊंड्स म्हणजे जे वॉटरला रिपेल करतात, वॉटर हेड कंपोनंट्स. ठीक आहे. नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे सायटोप्लाझम. आता बघा,
The cell contain ground substance called cytoplasmic matrix or cytosol. ठीक आहे. ग्राउंड सबस्टन्स म्हणजे अमॉर्फरस जेल लाईक मॅट्रिक्स. ग्राउंड सबस्टन्स म्हणजे काय, तर अमॉर्फरस जेल लाईक मॅट्रिक्स. अमॉर्फरस म्हणजे काय, जेव्हा दोन पार्टिकल्स, दोन सोल्युशन एकमेकांमध्ये खूप एकजिन्सी छानपणे मिक्स होतात तेव्हा त्याला अमॉर्फरस असं म्हणतात. ठीक आहे. आणि हे जे काय मॅट्रिक्स आहे, सायटोप्लाझम जे आहे, हे कसं आहे, अमॉर्फरस जेल लाईक मॅट्रिक्स. This jelly-like material is non-static. It shows streaming movement. Streaming movement is nothing but movement of cytoplasm within the cell. And this movement is also known as cyclosis. The cytoplasm contains water as a major component, as well as it contains organic, inorganic substances, sugar molecules, amino acids, some vitamins and minerals, enzymes and waste products. ठीक आहे. मला वाटतं आपण लास्ट लेक्चरलाच बघितलं होतं की ॲक्च्युली काय असतं सायटोप्लाझममध्ये, तर ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस असतात, मिनरल असतं, वॉटर असतं, एन्झाईम असतात. आणि सगळेच्या सगळे काय करत असतात, तर सेलचं जे फंक्शन आहे हे फंक्शन मॉनिटर करत असतात, हे फंक्शन कॅरीड आउट करत असतात, कंट्रोल करत असतात. ठीक आहे. नेक्स्ट वन, इट ऑल्सो कंटेन्स व्हेरियस सेल ऑर्गनलीज लाईक एंडोप्लाझमिक रेक्टिक्युलम, गोल्जी बॉडीज, मॅट्रोकॉन्ड्रिया, प्लास्टिड्स, न्यूक्लियस, मायक्रोबॉडीज एक्सेट्रा. ठीक आहे. आणि प्रत्येक सेल ऑर्गनलीजचं फंक्शन जे आहे ते वेगवेगळं आहे. न्यूक्लियसचं वेगळं आहे, मायट्रोकॉन्ड्रियाचं वेगळं आहे, व्हॅक्युलचं वेगळं आहे. नेक्स्ट वन, सायटोप्लाझम ॲक्ट ॲज अ सोर्स ऑफ रॉ मटेरियल ॲज वेल ॲज इट फॉर अ व्हेरियस मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. ठीक आहे. ज्या काही रिॲक्शन्स त्या सेलमध्ये सुरू असतात यासाठी जे रॉ मटेरियल प्रोव्हाइड करायचं असतं ते कोण करतं, सायटोप्लाझम करतं. इवन इफ रिॲक्शनसुद्धा सायटोप्लाझममध्येच होतात. ठीक आहे. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. ठीक आहे. तर चला आपण फंक्शन बघूया सायटोप्लाझमचं काय आहे. तर जे मेजर फंक्शन आहे ते आहे डिस्ट्रीब्युशन, ट्रान्सपोर्टेशन अँड एक्सचेंज ऑफ मटेरियल. ठीक आहे. एनर्जी मॉलिक्युल्स लाईक ATP, त्यानंतर काही कॅटॅलिस्ट, एन्झाईम, या सगळ्यांचं ट्रान्सपोर्टेशन जे आहे हे कुणा थ्रू केलं जातं, तर सायटोप्लाझम थ्रू. ठीक आहे. कारण सायटोप्लाझमचं मेन फंक्शनच आहे की दोन सेल ऑर्गनिजचं कोऑर्डिनेशन घडवून आणणं. ठीक आहे. मग आता या सेल ऑर्गनलीज ज्या आहेत, या सेल ऑर्गनलीज ॲक्च्युली कोण आहेत, तर दे आर कंपार्टमेंट्स ऑफ स्पेसिफिक फंक्शन अँड दे आर कोऑर्डिनेट विथ इच अदर. ठीक आहे. प्रत्येकाचं जरी फंक्शन वेगवेगळं असलं तरीसुद्धा त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असतं. आता नेक्स्ट वन थिंग बघा, हे जे काही सेल ऑर्गनलीज आहेत हे दोन कंपार्टमेंटमध्ये डिवाईड होतात. पहिली जे आहे कंपार्टमेंट ते आहे एनर्जी कन्व्हर्जन सिस्टीम आणि दुसरी जी आहे ती आहे एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. एनर्जी कन्व्हर्जन सिस्टीममध्ये दोन सेल ऑर्गनलीज इन्क्लूड होतात, ते आहे सायटोप्लाझम आणि मायट्रोकॉन्ड्रिया. मायट्रोकॉन्ड्रिया ATP जनरेट करतात आणि ह्या तयार झालेल्या ATPs टिपिकल सेल ऑर्गनलीजपर्यंत पोहोचवण्याचं काम सायटोप्लाझमचं असतं. सो ह्या दोन सेल ऑर्गनलीज ज्या आहेत या एनर्जी कन्व्हर्जन सिस्टीममध्ये इन्क्लूड होतात. आणि ज्या बाकीच्या राहिलेल्या सिस्टीम आहेत त्यांचं फंक्शन इम्पॉर्टंट आहे, पण ह्या सगळ्याच्या सगळ्या एंडोमेम्ब्रेन सिस्टीममध्ये इन्क्लूड होतात. फॉर एक्झाम्पल न्यूक्लियस मेम्ब्रेन, त्याच्यानंतर एंडोप्लाझमिक रेक्टिक्युलम, गोल्जी बॉडीज, लायझोझोम्स, व्हॅक्युल्स, ह्या ज्या काही अदर सेल ऑर्गनलीज आहेत या एंडोमेम्ब्रेन सिस्टीममध्ये इन्क्लूड होतात. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण काय करायचं आहे, तर एंडोप्लाझमिक रेक्टिक्युलम आणि त्यानंतर त्याचे टाईप्स, त्याचबरोबर गोल्जी कॉम्प्लेक्स, हे जे इम्पॉर्टंट सेल ऑर्गनलीज आहेत ते बघायचं आहे. ठीक आहे. सो उद्या तुम्ही हे सगळ्या दोन गोष्टी वाचून घ्या. तर चला आपण उद्या भेटूया. बाय. ठीक आहे. तर तुम्ही असं म्हणू शकता, फॉस्फोलिपिड्स हॅज
1 हायड्रोफिलिक पोलर हेड अँड 2 हायड्रोफोबिक नॉन पोलर टेल्स. ठीक आहे, टेल्स 2 असतात, हेड 1 असतो. हेड कसा असतो? पोलर अँड हायड्रोफिलिक. आणि टेल जी आहे ती कशी आहे? तर हायड्रोफोबिक. त्याचबरोबर ती नॉन पोलर पण आहे. ठीक आहे, आता बघा, टेल्स नेव्हर कम इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ ॲक्वियस सराउंडिंग बिकॉज दे सँडविच इन बिटवीन हेड्स. ठीक आहे, आत्ताच मी तुम्हाला असं सांगितलं की हे लिपिड जे आहेत ह्याचे कसे आहेत? तर बायलेअर मेम्ब्रेन आहे. म्हणजे काय असणार? तर हा एक मेम्ब्रेन असणार आणि हा एक मेम्ब्रेन असणार. मग आता हे दोन मेम्ब्रेन आहेत त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे बघा. हेड जे आहेत हे नेहमी आउटर साईडला असतात आणि त्या टेल्स ज्या आहेत आता मी तुम्हाला सांगितल्या त्या कशा आहेत? तर हायड्रोफोबिक, त्या आतल्या बाजूला असतात. ठीक आहे, थोडक्यात टेलचं सँडविच झालेलं असतं. आता बघा, इंट्रासेल्युलर सेल मेम्ब्रेन असू दे किंवा एक्स्ट्रा सेल्युलर सेल मेम्ब्रेन असू दे, तो नेहमी बायलेअर असतो. आणि ह्या टेल ज्या आहेत ह्या टेल कधीही सायटोप्लाझमला किंवा इंट्रा किंवा एक्स्ट्रा जे काही फ्लूइड असतं सेलमध्ये त्या कुठल्याही फ्लूइडला त्या डायरेक्टली अटॅच नसतात, कारण त्या कशा आहेत? हायड्रोफोबिक आहेत. ठीक आहे, तो हा पण नेहमी लक्षात ठेवायचा. टेल्स नेव्हर कम इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ ॲक्वियस सराउंडिंग बिकॉज दे आर सँडविच्ड बिटवीन 2 हेड्स. हेड्स आर जनरली हायड्रोफिलिक. ठीक आहे का? आता नेक्स्ट पॉईंट बघा. आता आपण फॉस्फोलिपिड्स बघितले आणि प्रोटीन बघितले. आता प्रोटीन आणि फॉस्फोलिपिडचा जो रेशो आहे हा स्पेसिस वाईज किंवा टाईप जी आहे सेलची त्यानुसार वेगवेगळा असतो. ठीक आहे, आता बघा, प्रोटीन आणि लिपिडचा जनरली RBCsमध्ये रेशो किती असतो? तर RBCsमध्ये 52% प्रोटीन असतात आणि 40% लिपिड असतात. लक्षात आलं? तसंच ज्या पद्धतीनं याच्यामध्ये प्रोटीनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, मसल सेलमध्ये लिपिडचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. सो जशी सेलची टाईप असेल तशा पद्धतीने त्यांचा रेशो जो आहे लिपिड प्रोटीन रेशो हा बदलत जातो. नेक्स्ट पॉईंट बघा काय आहे? तर फ्लूइड मोझाईक मॉडेल. फ्लूइड मोझाईक मॉडेल इज फर्स्ट and the most accepted model of the cell membrane. ठीक आहे, अशा वेगवेगळ्या थेअरी आहेत सेल मेम्ब्रेनच्या, पण खूप सगळे सायंटिस्ट फ्लूइड मोझाईक मॉडेललाच कन्सिडर करतात. आता फ्लूइड मोझाईक मॉडेल इज डिस्कवर्ड बाय 2 सायंटिस्ट. इट इज निकोलसन अँड सिंगर इन 1972. आता हे दोघंजण काय म्हणतात बघा. अकॉर्डिंग टू दिस मॉडेल, plasma membrane is made up of phospholipid bilayers and proteins. 2 major components are there. First one, phospholipid bilayers and another one is protein. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट थिंग. प्रोटीन्स आर लाईक आईसबर्ग्स इन द सी ऑफ लिपिड्स. हे फ्लूइड मोझाईक मॉडेल आहे, इथं तुम्हाला जे दिसतंय ते त्याच्यामध्ये ऑरेंज कलरचा जो पोर्शन आहे तो आहे लिपिड आणि त्यानंतर जो ब्लू कलरचा पोर्शन आहे तो आहे प्रोटीन. मग सिंगर आणि निकोलसन काय सांगतात बघा. हे प्रोटीनचे जे मॉलिक्युल्स आहेत हे प्रोटीनचे मॉलिक्युल्स हे लिपिडच्या सोल्युशनमध्ये काय असतात? फ्रीली फ्लोटेड असतात. ठीक आहे, ज्या पद्धतीनं ओशनमध्ये आईसबर्ग फ्रीली फ्लोटेड असतात त्याच पद्धतीने या लिपिडच्या ओशनमध्ये प्रोटीन काय असणार आहेत? फ्रीली फ्लोटेड असणार आहेत. सम प्रोटीन्स आर ऑकर्स ॲट द डिफरंट डेप्थ ऑफ द बायलेअर. ठीक आहे, तर काही जे आहेत प्रोटीन्स ते कसे असतात? तर ट्रान्समेम्ब्रेन फॉर्ममध्ये असतात. काही जे आहेत ते पेरिफेरल आहेत आणि काही जे आहेत ते काय आहेत? इंटरनल प्रोटीन्स आहेत. लिपिड बायलेअरचा पूर्ण थिकनेस ज्याने व्यापलेला आहे, जसे की हे बघा, हे उभे जे दिसतात बाहेरच्या बाजूला हे जे काय प्रोटीन लेअर आहेत किंवा प्रोटीन मॉलिक्युल्स आहेत हे कसे आहेत? त्यांनी एंटायर थिकनेस कव्हरअप केलेला आहे. अशा प्रोटीन्सना तुम्ही काय म्हणणार? ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन. ठीक आहे, जे बाहेरच्या बाजूला आहेत
लिपिड लेअरच्या बाहेरच्या बाजूला आहेत त्यांना तुम्ही काय म्हणणार, पेरिफेरल प्रोटीन. आणि जे मध्ये मध्ये दिसतात बघा, ज्यांनी काही पूर्ण एरिया पण कव्हर अप केलेला नाही आहे आणि ते फार बाहेरच्या बाजूलाही नाही आहेत, असे जे प्रोटीनचे मॉलिक्यूल आहेत त्यांना म्हणायचं इंटिग्रल प्रोटीन. ठीक आहे, 3 टाईपचे प्रोटीन्स कळाले. आता नेक्स्ट पॉईंट बघूया. आता बघा, द ॲबिलिटी ऑफ द प्रोटीन टू मूव्ह विदिन द मेम्ब्रेन इज नोन ॲज फ्लुइडिटी. ठीक आहे, प्रोटीनचे जो काही मेम्ब्रेन्स असतात त्यांची जी काही ॲबिलिटी आहे टू फ्लो विदिन द लिपिड बायलेअर त्यालाच आपण काय म्हणतो, तर फ्लुइडिटी. आता फंक्शन बघूया प्लाझ्मा मेम्ब्रेनचे काय आहेत. फर्स्ट वन जो आहे तो आपल्याला माहिती आहे, तो पहिल्यांदाच आपण बघितला, तर तो आहे प्रोटेक्शन. प्रोटेक्ट द सेल अगेन्स्ट एक्सटर्नल एन्व्हायरमेंट अँड सेपरेट द सेल ऑर्गनलीज. दुसरा फंक्शन काय आहे, ट्रान्सपोर्टेशन. ठीक आहे, नेक्स्ट वन जो आहे तो ट्रान्सपोर्टेशन. आता जे ट्रान्सपोर्टेशन प्लाझ्मा मेम्ब्रेन थ्रू होतं त्याचे 2 टाईप कन्सिडर केले जातात. फर्स्ट वन ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते आहे पॅसिव्ह ट्रान्सपोर्टेशन आणि दुसरं जे आहे ते आहे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन. ठीक आहे, जनरली ज्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये ATPs खर्च होत नाहीत, ATP युटिलाइज केल्या जात नाहीत, अशी जी ट्रान्सपोर्टेशनची मेथड आहे त्याला म्हणतात पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. आणि ज्यामध्ये ATPs युटिलाइज केल्या जातात, एनर्जी युटिलाइज केली जाते, त्या ट्रान्सपोर्टेशनच्या मेथडला म्हणतात ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ठीक आहे, जनरली डिफ्युजनमध्ये काय होतं, तर हायर कॉन्सन्ट्रेशन असणारं लिक्विड हे लोअर कॉन्सन्ट्रेशन एरियामध्ये फ्लो आउट होतं. जोपर्यंत दोन्ही लेवल इक्वल होत नाहीत तोपर्यंत काय होत असतं, डिफ्युजन होत असतं. ठीक आहे, डिफ्युजनचा एक सिम्पल तुम्हाला एक्झाम्पल मी सांगते. ज्या वेळेला मोरावळा किंवा मुरांबा बनवतात त्यावेळेला तो शुगर सिरपमध्ये सोक करून ठेवतात. शुगर सिरप जोपर्यंत आत जात नाही आणि त्याच्यानंतर त्या फ्रूटमध्ये असणारे जे लिक्विड आहे, वॉटर आहेत, वॉटर बॉडीज बाहेर येत नाहीत, तोपर्यंत ते डिफ्युजन सुरू असतं, तोपर्यंत त्या शुगरचं ट्रान्सपोर्टेशन सुरू असतं. आणि हे ट्रान्सपोर्टेशन का होतं, तर लिक्विडची अशी ॲबिलिटी असते की लिक्विड नेहमी हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे फ्लो होत असतं. जर अशा टाईपची मुवमेंट होत असेल तर त्याला डिफ्युजन म्हणतात. आणि सेल मेम्ब्रेनमध्ये सुद्धा बऱ्याचदा असंच होतं. सेलच्या बाहेर असणारे जे काही मटेरियल आहे ते जर हाय कॉन्सन्ट्रेशनचं असेल तर ते सेलच्या आतमध्ये जातं आणि सेलच्या आतमध्ये असणाऱ्या वॉटर बॉडीज बाहेर येतात. जर अशा पद्धतीचं ट्रान्सपोर्टेशन होत असेल तर त्याच्यामध्ये ATPs युटिलाइज केल्या जात नाहीत आणि याच ट्रान्सपोर्टेशनला आपण म्हणतो पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. ठीक आहे, त्यानंतर आहे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये काय होतं, मॉलिक्युल्स आर ट्रान्सपोर्टेड अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, लोअर टू हायर कॉन्सन्ट्रेशनकडेच मॉलिक्युल्स जातील असं नाही आहे. तर काही मॉलिक्यूल जे आहेत, सोडियम, पोटॅशियम, हे लो कॉन्सन्ट्रेशनकडून सुद्धा हाय कॉन्सन्ट्रेशनकडे येऊ शकतात आणि त्यावेळेला मात्र त्या सेलला, सेल मेम्ब्रेनला ATPs खर्च कराव्या लागतात. ठीक आहे, सो दिस ट्रान्सपोर्ट इज डिपेंड अपॉन एनर्जी in which ATP is utilized. This transportation method is known as active transport. ठीक है, next one, polar molecules cannot pass through non-polar lipid bilayer. हा एक पॉइंट इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. जनरली नॉन पोलर लिपिड बायलेअर जे ते कसं असतं तर हायड्रोफोबिक असतं आणि पोलर मॉलिक्युल्स कसे असतात, हायड्रोफिलिक असतात आणि त्यामुळे हायड्रोफिलिक मॉलिक्युल्स हायड्रोफोबिक नॉन पोलर एनकडून एंटर करू शकत नाहीत.